महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका मदतनीस एकजूट सेवा संघाचा आणखीन एक मोठा विजय झाला आहे. अजून एक मागणी या ठिकाणी मान्य झालेली आहे, म्हणजे संघटनेच्या पाठपुराव्याला आता यश आलेलं आहे. नेमकी कोणती मागणी मान्य झालेली आहे? आपल्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांच्या वतीने याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या या YouTube चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता सविस्तर अपडेट काय आहे पाहूया. बघा, या ठिकाणी पाहू शकता तुमच्या समोर हे परिपत्रक आहे. महाराष्ट्र शासन एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नवी मुंबई. दिनांक आहे 25 मे 2026. प्रति जिल्हा कार्यक्रम अधिकारी म.बा.वी. जिल्हा परिषद सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी सर्व. विषय आहे अंगणवाडी केंद्रामधील सर्व 11 रजिस्टर्स पूर्णपणे बंद करणे व पोषण ट्रॅकरवर माहिती अपडेट करण्याबाबत. उपरोक्त विषयांवे आपणास कळवण्यात येते की केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास मंत्रालयाच्या पत्रान्वे दिनांक 1 फेब्रुवारी 2025 पासून सर्व अंगणवाडी केंद्रांमधील 11 रजिस्टर्स लसीकरण रजिस्टरचा व्हीएचएसएनडी भाग वगळून पूर्णपणे बंद करण्याचे आणि सर्व माहिती पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवर डिजिटल स्वरूपात नोंदवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. परंतु पोषण ट्रॅकर व डॅशबोर्डवरील मार्च 2026च्या सांख्यिकीय आकडेवारीचे पुनर्विलोकन केले असता राज्यातील अनेक जिल्ह्यांनी किंवा प्रकल्पांनी रजिस्टर्स बंद केल्याची माहिती अद्याप या ठिकाणी पोषण ट्रॅकर डॅशबोर्डवर अपडेट केलेली नाही. काही ठिकाणी अजूनही रजिस्टरचा वापर सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून वरिष्ठ पातळीवरून याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. या पत्राद्वारे आपणास खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहे. पहा निर्देश काय आहेत. पहिला आहे सर्व रजिस्टर्स पूर्णपणे बंद करणे. सर्व अंगणवाडी केंद्रामध्ये 11 रजिस्टर्सचा वापर तातडीने व कायमचा बंद करण्यात यावा. दुसरा आहे पोषण ट्रॅकर डॅशबोर्ड अपडेट करणे. खरं तर अंगणवाडी केंद्रांनी रजिस्टर्स बंद केल्याची नोंद पोषण ट्रॅकरवरील संबंधित डेटा फील्ड्समध्ये तात्काळ व नियमितपणे अपडेट केली जाईल याची देखील खात्री करावी. तिसरा आहे दैनंदिन संनियंत्रण म्हणजे डेली मॉनिटरिंग, म्हणजे सर्व जिल्हा कार्यक्रम अधिकारी म.बा.वी. जिल्हा परिषद आणि बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी यांनी आपापल्या क्षेत्रातील अंगणवाडी केंद्राचे सहनियंत्रण करावे आणि ज्या अंगणवाडी सेविका किंवा पर्यवेक्षिका यामध्ये हलगर्जीपणा करतील त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करण्यात यावी. उपरोक्त निर्देशाचे पालन करून केलेल्या कार्यवाहीचा परिपूर्ण अहवाल पुढील 7 दिवसाच्या आत या आयुक्तालयाला सादर करावा. माधवी सरदेशमुख भापरसे, आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना, रायगड भवन नवी मुंबई. पाहू शकता, एकूणच या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्या अंगणवाडी सेविका मदतनीस एकजूट सेवा संघाचा हा आणखीन एक विजय आहे असं देखील म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाही. खरं तर संघटना ही सातत्याने पाठपुरावा करत आहे आणि याच संघटनेच्या पाठपुराव्याला गेली कित्येक वर्ष ज्या मागण्या होत्या, ज्या प्रलंबित मागण्या होत्या, ते कागदावरच राहिल्या. फक्त केवळ आश्वासन आणि आश्वासनच राहिलं गेलेलं आहे. परंतु आता कुठेतरी संघटना बदल घडवते आहे. संघटनेच्या माध्यमातून प्रत्येकजण आपल्या हक्कासाठी लढताना या ठिकाणी आपल्याला दिसून येतो आहे. म्हणून संघटना एकीकडे प्रगतीचं पहिलं पाऊल टाकताना आपल्याला दिसून येतो आहे आणि संघटनेला महाराष्ट्रभरातून म्हणजे अंगणवाडी सेविका मदतनीस एकजूट सेवा संघाला संपूर्ण महाराष्ट्रभरातून संपूर्ण ताईंचे या ठिकाणी पाठबळ मिळतंय.